प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मला असं वाटतं आमच्या प्रभागामध्ये जी सुरुवात झालेली आहे प्रचाराची ती खूप जोरदार झालेली आहे आणि नाईकसाहेबांचे पाऊल पडले म्हणजे आमचा विजय नक्की आहे ह्याची मला खात्री झालेली आहे। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। दादांनी सर्वात मोठी शिकवण ही दिलेली आहे आम्हाला की कुठलाही जात कुठलाही पक्ष वर्ग वर्णाच्या पलीकडे जाऊन आपण समाजकार्य करायला पाहिजे आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी शिकवण आम्हाला त्यांनी दिली आणि तीच घेऊन आम्ही पुढे चालतोय आणि म्हणून आज सगळ्या धर्माची लोक सगळ्या जातीची लोक आमच्या बरोबरीने दादा आम्हाला साथ देत आहेत। आम्ही कुठेही एकटे नाही आहोत, आज ही सगळे जेवढे लोक इथे बसलेले आहेत आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून आता 15 तारखेला जास्ती दिवस राहिलेले नाहीयेत, पण आम्ही जे काही केलेलं आहे मागच्या या 20 वर्षात ते आमचा कार्य अहवाल आम्ही लोकांपर्यंत आपल्या सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे। दादांनी केलेलं कार्य त्याला काही लिमिट असतं, लिमिटलेस कार्य झालेलं आहे, पण तेही आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या जनतेला हेच सांगतोय की या शहराची जर का प्रगती झाली होणार असेल तर त्याच्यासाठी भाजपच्या माध्यमातून दादांनी जी टीम दिलेली आहे त्यांचा विजय होणं गरजेचं आहे। म्हणून जेवढे मतदार बंधू आज इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करतो आम्ही की या शहराच्या प्रगतीसाठी दादांनी जे विजन या शहरासाठी बघितलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या सुख सोयीसाठी जे योग्य असणारं डेव्हलपमेंट आहे ते जर का आपल्याला पाहिजे असेल तर योग्य उमेदवारांना आपण निवडून द्यावं हीच आपल्याला विनंती। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। आम्ही आमच्या प्रभागात दादांच्या माध्यमातून बरीच कामं केलेली आहेत, मग ते कॉन्क्रीटचे रोड असू दे, मी माझ्या वॉर्डमध्ये एक लायब्ररी बनवलेली आहे, देशामधलं पहिलं क्लाइम्बिंग वॉल, बोल्डरिंग हा एक्सपोर्ट आहे त्याचं क्लाइम्बिंग वॉल देशामधलं पहिलं हे मी माझ्या प्रभागात बनवलेलं आहे, 6 गार्डन्स बनवलेले आहे आणि हे सगळं करत असताना दादांची साथ होती म्हणून आम्ही करू शकलो आहोत। त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही जे तुमच्यापर्यंत पोहोचलो वेगळ्या वेगळ्या सुविधा घेऊन, आम्ही मास्क असू दे किंवा तुम्हाला औषधांचं जे वितरण केलं किंवा खाद्य सामग्रीचं वितरण केलं, हे सगळं दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। कोविड नंतरचा काळ हा खूप विचित्र होता, 6 वर्ष इथे ऍडमिनिस्ट्रेशन कमिशनरच्या हातात होतं आणि त्यावेळेस आम्हाला जर का काम करायची संधी मिळाली ती फक्त ह्याच्यामुळे कारण दादा दर 15 दिवसांनी आम्हाला सगळ्यांना आयुक्तांच्या केबिन मध्ये घेऊन जायचे आणि जशी महासभा होते तशी तिथे एक मीटिंग व्हायची आणि आम्ही ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सगळ्या तिथे घेऊन जायचो आणि दादा त्यांचं निवारण करायचे आणि म्हणूनच आम्ही या मागच्या 6 वर्षात पण नगरसेवक नव्हतो तरी पण आम्ही ज्या काही सुविधा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ते फक्त याच्यामुळे कारण दादा गेले आणि असंच आम्ही चौघांनी या मागच्या 21 वर्षात काम केलेलं आहे। दादांच्या छत्रछायेत आम्ही आहोत आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। तुम्ही दादांना भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच्यातलं थोडं प्रेम आमच्या जोडीशी टाका एवढीच विनंती करते आणि हा 15 तारखेला आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून द्या एवढी आपल्या सगळ्यांना विनंती। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड।